आणि आता एक महत्त्वाची बातमी, मराठवाड्यातील 1,25,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस करण्यात आली आहे। 65 वर्षांवरील महिलांकडून सुद्धा या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालंय। तसंच एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक महिला योजनेच्या लाभार्थी असल्याची ही माहिती आहे। अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे। दरम्यान त्या पार्श्वभूमीवर आता या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे। मराठवाड्यातला हा सगळा प्रकार आहे। मराठवाड्यातील 1,25,000 लाडक्या बहिणींचा हा जो बेकायदेशीररित्या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतला गेलेला आहे, तो लाभ आता थांबवण्याची शिफारस करण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव तुम्ही देत नाही, शेतकऱ्याला हमी भाव देत नाही, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही, मग हे कर्ज झालं का? मग कोणासाठी तुम्ही कर्ज केलं? ते फक्त लाडक्या बहीण योजनेसाठी कर्ज झालं असेल ते तुमच्या खिशातून द्या मग, कारण याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालाय। लाखो असे खातेदार आहेत जे बेकायदेशीर आणि बोगस आहेत, जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत। अपात्र काय, हळूहळू जिल्हा परिषद झाले की तुम्ही कोण ना आम्ही कोण त्याचीच वाट पाहत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, लाडकी बहीण गेली, त्यामुळे लाडक्या बहिणींना आवाहन करतोय, अर्धे नावं कापलेच, आता उरले सुरले पुन्हा निवडणुकीनंतर कापणार आहेत। त्यामुळे सावध राहा, तुमचा वापर केला जातोय, बहीण म्हणून तुम्हालाच लुटण्याचं काम सुरू होईल आणि तुमचा मताचा वापर करून तुम्हाला महागाईच्या खाईत लोटल्या जाईल। त्यामुळे माझी सगळ्या बहिणींना विनंती आहे की ज्यांचे नावं या सरकारने पूर्वी लाडक्या बहीण योजना दिली आणि रद्द केली असतील, त्यांनी यांचा एकेकाचा मोजून बदला घेण्याची तयारी ठेवा।